यश मिळतं परिश्रमाने, फक्त थोड्या विलंबाने. तुम्ही जन्मला ते जिंकण्यासाठी. संघर्ष हा तुमचा दोष नाही. खरं तर भाग्य घडवण्यासाठी शनिदेवांनी तुम्हाला दिलेलं ते वरदान आहे, जे आज आपण उलगडणार आहोत. होय, आपण मुलांक 8 विषयी बोलतोय. शनिदेवांचा सक्सेस कोड आज आपण उलगडणार आहोत. अंकशास्त्रानुसार 8 हे अंकाचं स्वामित्व शनिदेवांकडे आहे. कर्म, कष्ट आणि शक्ती या त्रिसूत्रीचं तुम्हाला अत्यंत तेजस्वी रिटर्न्स प्राप्त होतात. तुमचा जन्म जर 8, 17 किंवा 26 यापैकी कोणत्याही तारखेला झालेला असेल तर अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक 8 आहे. शनी म्हणजे सत्य, शनी म्हणजे न्याय आणि शनी म्हणजे परिश्रमाचा राजा होय. तुमच्या आयुष्याचं मुख्य सूत्र सांगायचं झाल्यास शिस्त आणि डेडिकेशन हे सांगता येतील. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते. आपण अंकशास्त्रानुसार मुलांकाचं रहस्य समजून घेत आहोत. आज आपण मुलांक 8चं रहस्य समजून घेणार आहोत. त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तसंच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही उपाय सुचवणार आहे. तुमच्याशी संबंधित काही प्रश्न देखील विचारणार आहे, ज्यावरून तुम्ही आपल्या मुलांकाचं मूल्यांकन स्वतः करू शकणार आहात. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. संपूर्ण झोकून देऊन एखादं काम करणं आणि अर्थातच त्यामुळे डेस्टिनी म्हणजे भाग्य मिळवणं, ह्या 8 मुलांकाच्या जातकांचं मुख्य वैशिष्ट्य सांगता येतील. तुमच्या व्यक्तिमत्वात खूप सकारात्मकता आहे. तुम्ही लढवय्ये असतात. विश्वाचे न्यायाधीश शनिदेव हे तुमच्या मुलांकाचे स्वामी आहेत. नेतृत्वाचे गुण तुमच्यात असतात. कठोर शिस्त असते. उच्च प्रामाणिकपणा असतो. आता जिथे गुण असतात तिथे काही दोष देखील असतातच. अर्थात तुमच्यात हट्टीपणा असतो. एकटं पडण्याची भावना देखील तुमच्यात अधिक असते. किंबहुना भावनांचं दडपण तुम्हाला येतं. तसंच इतरांवर तुम्ही पटकन विश्वास ठेवू शकत नाही. 8 मुलांकाच्या लोकांना आदर उशिराने मिळतो, मात्र एकदा मिळाला की तो कायमस्वरूपी राहतो. प्रश्न असा आहे की हे सर्व गुण दोष 8 मुलांकाच्या सर्व जातकांमध्ये समान असतात का? तर तसं होत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती हा वेगळा व स्वतंत्र आहे. अंकशास्त्रानुसार तर त्यामध्ये तारखेनुसार मोठा फरक पडतो. म्हणजे तुमची जन्मतारीख जर 8 असेल तर तुम्ही अतिशय प्रॅक्टिकल असतात, फोकस असतात, उद्देशांना धरून तुम्ही काम करत असतात. तुमचा जन्म जर 17 तारखेला झालेला असेल तर तुमच्यावर शनीसह सूर्य आणि केतू या ग्रहांचा देखील प्रभाव पडतो. कारण 1 म्हणजे सूर्य आणि 7 म्हणजे केतू होय. त्यामुळे नेतृत्वाचे गुण आणि व्यवसायात यश तुम्हाला वाढवून मिळतं. तुमची जन्मतारीख जर 26 असेल तर तुमच्यावर शनीसह चंद्र आणि शुक्राचा प्रभाव पडतो. कारण अंकशास्त्रानुसार 2 म्हणजे चंद्र आणि 6 म्हणजे शुक्र होय. त्यामुळे पैसा, जबाबदारी, कौटुंबिक गोष्टींना महत्त्व देणं या सर्व गोष्टीवर तुम्ही अधिक ध्यान केंद्रित करतात. थोडक्यात 8, 17 आणि 26 या तारखांना जन्मलेल्या सर्व लोकांचा मुलांक जरी 8 येत असला तरी तारखेनुसार त्यामध्ये फरक पडतो. शुभ अंकाच्या दृष्टीने विचार केला असता 1, 5, 6 हे अंक सांगता येतील. म्हणजे रवी, बुध आणि शुक्राचे अंक तुमच्यासाठी शुभ आहे. 2 आणि 7 सोबत आध्यात्मिक किंवा भावनात्मक चॅलेंज निर्माण होतं. 9 अंकाचा अग्रेसिव्हनेस तुमच्यासाठी अनेक वेळा त्रासदायक ठरतो. 4 म्हणजे राहूची धडाडी आणि अटॅचमेंट देखील तुमच्यासाठी त्रासदायक ठरते. परंतु 4 आणि 8 यांनी जर एखादं कार्य हातात घेतलं, कामाची योग्य पद्धतीने विभागणी असली तर तुम्ही तुमच्या कामाला, व्यवसायाला खूप मोठ्या उंचीपर्यंत घेऊन जाऊ शकतात. कौटुंबिक दृष्टीने तुमच्या बाबतीत घरामध्ये वारंवार गैरसमज निर्माण होतात, ज्यामुळे तुम्हाला घरातून विरोध सहन करावा लागतो. वृद्धपणात तुम्हाला आदर मिळतो, संपन्नता मिळते. लहानपणी संघर्ष आणि मोठेपणी सिंहासन असं देखील आपण म्हणू शकतो. मेहनत, परिश्रम हेच खरे तुमचे अस्त्र आहेत, शस्त्र आहेत. शनिदेव तुम्हाला देतात, थोडं उशिराने देतात, परंतु ते डिनाय करत नाही. कारण शनी इज मनी. शनी जेव्हा देतो तेव्हा तो कायमस्वरूपी देतो. त्यानंतर शिक्षणाच्या दृष्टीने तुम्हाला काही विषय कठीण वाटतात, काही विषय तुम्हाला खूप आवडतात. संततीच्या संदर्भात अनेक वेळा उशीर होतो, परंतु अभिमान वाटावा अशी तुमची संतती असते. विवाह आणि प्रेम या दृष्टीने तुमच्या भावनांचं संरक्षण तुम्हाला हवं असतं.
प्रेम उशिरा जुळतं परंतु ते खूप सखोल असतं. आयोजित विवाह तुमचे जास्त होतात कारण जुळवून घेण्याची प्रक्रिया तुमच्या बाबतीत उशिरा सुरू होते. तुम्ही इगो टाळणं खूप आवश्यक आहे. जोडीदाराच्या बाबतीत मूलांक 1 म्हणजे रवी ग्रहाचा जोडीदार तुम्हाला चालू शकतो, अर्थात तशा परिस्थितीत नेतृत्व त्याच्याकडे असतं. याशिवाय 6 आणि 5 म्हणजे शुक्र आणि बुध ग्रहाचा जोडीदार देखील तुम्हाला चालू शकतो. तसंच सर्वात उत्तम म्हणजे 8 मूलांक असलेला जोडीदार योग्य ठरतो. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने तुम्ही बॉस बनण्यासाठीच जन्म घेतलेला असतो. तुमच्यासाठी टॉप फील्ड म्हणजे प्रशासकीय, सुरक्षा यंत्रणा, बांधकाम क्षेत्र, रिअल इस्टेट या क्षेत्रांमध्ये 8 मूलांकाची व्यक्ती अत्यंत उत्तम कार्य करते. लॉ, गव्हर्नमेंट, पॉलिटिक्स, ऑइल मिल, फॅक्टरी, फायनान्स, ऑडिट किंवा कोणत्याही एंटरप्रिन्युअरशिपमध्ये तुम्ही आघाडी घेतात. भाग्यांकाच्या दृष्टीने 1 अंक तुमची ॲथॉरिटी किंवा फेम वाढवतो, 5 अंक तुम्हाला व्यावसायिक दृष्टीने उंचीवर नेतो. विशेषतः तुम्ही बांधकाम क्षेत्रात असेल तर तो तुमच्यासाठी खूप सकारात्मक ठरतो. 6 अंक आर्थिक दृष्टीने तुम्हाला भक्कम बनवतो परंतु कौटुंबिक दृष्टीने विसंवाद निर्माण करतो. कठोर पण न्यायप्रिय कर्म तुमचे आयुष्यभर असतात. लाभाच्या दृष्टीने वयाच्या 35 नंतर तुम्ही खूप मोठी झेप घेतात. प्रचंड मोठा लाभ प्राप्त करतात. थोडक्यात 8 मूलांकाच्या व्यक्तीला विलंब लागू आहे. तुम्हाला अनेक गोष्टी आयुष्यात उशिराने मिळतात परंतु थेट मिळतात. तुम्ही मोठा संघर्ष करतात परंतु हा संघर्ष म्हणजे तुम्हाला धडे शिकवायला आलेला असतो, ज्यामुळे आयुष्याचा उत्तरार्ध तुम्हाला उत्तम प्राप्त होतो. उपायांच्या दृष्टीने तुम्ही शनिवारी काळे तीळ किंवा तेल दान करा. परिश्रम करताना कुठेही शॉर्टकट शोधू नका. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा. ब्रेसलेटच्या दृष्टीने ब्लॅक ॲगेट हे ब्रेसलेट उत्तम लाभदायक ठरेल. ते तुम्ही धारण करू शकतात किंवा ब्ल्यू सफायर देखील तुमच्यासाठी लाभदायक आहे. याशिवाय हेमेटाईट ब्रेसलेट तुमची एनर्जी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. मंत्राच्या दृष्टीने विचार केला असता ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा रोज 11 वेळा आणि शनिवारी 108 वेळा जप करा. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा. एखाद्या व्यक्तीने हो म्हटलं म्हणजे तो खरंच हो म्हणतोय असा तुमचा समज होतो. तुम्ही सतत नियमांचं पुस्तक कॅरी करतात ही तुमच्या स्वभावाची जरा वेगळी वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही खरंच 8 मूलांकाचे जातक आहात का हे तपासण्यासाठी मी रॅपिड फायर असलेले 10 प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही या पद्धतीने कमेंटमध्ये लिहा. म्हणजे एक प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओला पॉज करून उत्तर कमेंट करा, त्यानंतर पुढील प्रश्न ऐका. शेवटी म्हणजे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमचा स्कोर किती आला ते नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 1. लोक तुमच्याशी अंतर ठेवून वागतात मात्र नंतर तुमचा गौरव करतात. हो किंवा नाही उत्तर कमेंट करा. प्रश्न क्रमांक 2. तुम्हाला यश हळू मिळतं किंवा विलंबाने मिळतं पण भारी मिळतं. हो किंवा नाही उत्तर कमेंट करा. प्रश्न क्रमांक 3. तुमच्या दृष्टीने नात्यातील प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा असतो. हो किंवा नाही उत्तर कमेंट करा. प्रश्न क्रमांक 4. तुमच्या मनातील विचार कोणीही पटकन वाचून घेतं. हो किंवा नाही उत्तर कमेंट करा. प्रश्न 5. शॉर्टकट म्हणजे रेड सिग्नल असं तुमच्या बाबतीत होतं का? हो किंवा नाही उत्तर कमेंट करा. प्रश्न 6. एखाद्याने तुम्हाला धोका दिला तर तुम्ही त्याला कायमचं बॅन करतात. हो किंवा नाही उत्तर कमेंट करा. प्रश्न 7. हास्य विनोद कथा यामध्ये तुम्हाला वेळ घालवणं अजिबात आवडत नाही. हो किंवा नाही उत्तर कमेंट करा. प्रश्न क्रमांक 8. पैसा हा फक्त साधन आहे त्यामुळे फक्त प्रतिष्ठा मिळते असं तुमचा आर्थिक बाबतीत विचार असतात. हो किंवा नाही उत्तर नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 9. तुमचं एक महत्त्वाचं मत आहे की जे लोकांची खरी ओळख ही वाईट काळात होते. हो किंवा नाही उत्तर कमेंट करा. प्रश्न क्रमांक 10. उशिरा यश पण थेट यश हे तुमच्या बाबतीत घडलेलं आहे का? हो किंवा नाही तुमचं उत्तर नक्की कमेंट करा. असे एकूण 10 प्रश्न मी तुम्हाला विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये लिहिली असतील ती टॅली करा. त्यात तुम्हाला 7 पेक्षा जास्त गुण मिळाले असतील. म्हणजे 7 पेक्षा जास्त वेळेस जर तुम्ही होय लिहिलं असेल तर तुम्ही जन्मासोबतच
नेतृत्वाचा गुण घेऊन आलेला आहात. मुळात तुम्ही कधी झुकत नाही किंवा ज्या दिवशी उभे राहतात तो दिवस इतिहास घडवतो. कारण तुम्हाला आदर मिळायला वेळ लागतो. हो, तुमची जागा शिखरावर आहे, अत्यंत उंचीवर आहे. कमेंट करा की तुमचा जन्म कोणत्या तारखेला झाला आहे, तुमचा आवडता गुण कोणता, शनिदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. अशा प्रकारे मुलांक 8चं रहस्य समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील अंकाचं रहस्य आपण समजून घेणार आहोत. शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.